मराठी स्टोरी हिरकणी भाग पहिला. राधा सखी. लग्न सर्वसामान्य. हिरकणी. साधारणपणे 15 वर्षापूर्वीची गोष्ट. राधा एक सर्वसामान्य घरातली मुलगी. घराची परिस्थिती फारच बेताची, त्यामुळे 22व्या वर्षी तिचे लग्न लावण्यात आले. नवरा एका कारखान्यामध्ये कामाला होता. लवकरच त्याच्या संसार वेलीवर एक कळी उमलली. मुलगी साधारण 6 महिन्याची झाली होती. राधा नावाप्रमाणेच राधा होती. पाहता क्षणी सर्वांना आपलेसे करणारी, सगळी कामे चुटकीसरसे बाजूला करणारी, हुशार आणि चपळ ही तेवढीच रूपवान होती. नेहमीप्रमाणे ऑगस्ट महिन्यात डबा घेऊन तो कामाला गेला. राधा त्या दिवशी घरातील सर्व कामे आवरून बाजारात जायला निघाली. अचानक तिचे लक्षात आले की लाईट बिल भरायचे राहिले आहे. आपली 6 महिन्याची सखी सोबती रस्त्याने जात असताना तिला एक क्षणात आले की कोणीतरी गाडीवरून तिचा पाठलाग करतो आहे. एका हातात कडेवरती सखी होती. संशयाने जरा तिने मागे वळून पाहिले. खरोखर कोणीतरी मागून येत होता. तिने दुर्लक्ष करून ती चालू लागली. थोड्याच वेळात ती गाडी तिच्याजवळ येऊन उभी राहिली. त्या बाईकवरचा माणूस राधाशी बोलू लागला. तुम्ही ते पटवर्धनाची बहीण का? तिने नाही सांगितले आणि पुढे चालू लागले. तो माणूस परत तिच्याजवळ येऊन बोलू लागला. तुम्ही अमक्याची सून का? तिने नाही सांगितले आणि पुढे चालू लागली. तर माणूस गाडी घेऊन पुढे निघून गेला. काही अंतरावर जाऊन तो पुन्हा थांबला. एका 4 व्हीलर जवळ थांबला. काहीतरी त्याच्यामध्ये इशाराने बोलणे झाले आणि तर 2 व्हीलरवाला माणूस परत पुन्हा राधाजवळ आला आणि मग राधाशी बोलू लागला. राधाला आता संशय आला होता, पण आजूबाजूला कोणी नसल्यामुळे ती जरा घाबरली होती. काय करावे तिला सुचत नव्हते. हातामध्ये एवढीशी सखी होती. सगळ्यात जास्त जीव तिच्यात अडकला होता तो सखीमध्ये. तिला संकटाची चाहूल लागली होती. हृदयाची धडधड वाढली होती. कपाळावर घाम यायला लागला होता. पुन्हा तो माणूस काहीतरी कारण काढून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. तिला गाडीत बस म्हणून सांगत होता. त्या माणसाने सखीला ओढण्याचा प्रयत्न केला. तिने एकदा ओरडून त्या माणसाला नाही म्हणून सांगितले. जोराचा धक्का देऊन तिथून पळू लागली. झपाझप पावले टाकू लागली. जवळच एक चांभार तिला दिसला. आता कुठेतरी धीर येऊ लागला होता. कुठेतरी आपल्याला मदत मिळेल हे तिला लक्षात आलेले होते. बाजूला तिला दगडे पडलेली दिसली. जवळच काही काठ्याही होत्या. गाडीवाला माणूस याच्या अधिकाधिक जवळ येऊन तिला सोबत ओढण्याचा प्रयत्न करत होता. ती जीवाच्या आकांताने ती काठापर्यंत पोचली. एका हातात सखी होती आणि दुसऱ्या हाताने काठी उचलून जी त्या माणसाच्या पाठीत घातली आणि जोरात ओरडायला सुरुवात केली. तो माणूस घाबरून पळू लागला. आजूबाजूला माणसं गोळा झाली होती. झालेला प्रकार राधाने सर्वांना सांगितला. मदतीसाठी आलेली माणसे त्या माणसाच्या मागे पळाली. त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होती, पण तो माणूस 4 व्हीलरमध्ये बसून निघून गेला होता. इकडे राधाचे अश्रू थांबत नव्हते. जिवेच्या आकांताने सखीला कवटाळून ती हमसून रडत होती. दुःखाच्या अश्रूंसोबत आनंदाचे अश्रूही एकत्र झाले होते. आजच्या आधुनिक हिरकणी सोबत आपला तानुल्या सखीचाही जीव वाचवला होता. धन्य ते मातृत्व, धन्य ती आधुनिक हिरकणी.